गंगापूर तालुक्यातील मका खरेदी तात्काळ सुरू करून खरेदी उद्दिष्ट कोटा मर्यादित न ठेवता मका उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची मका खरेदी 2 दिवसात सुरू करावी या मागणीसाठी खरेदी विक्री संघाचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन तसेच संचालक मंडळ आणि शेतकऱ्यांच्या वतीने 18 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करताच तहसील प्रशासनाने आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले। केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या पणन मंत्रालयामार्फत मका खरेदीसाठी जिल्हा पणन अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या 12 जानेवारी 2026 च्या पत्रान्वये गंगापूरसाठी 3000 क्विंटल आणि लासूर स्टेशनसाठी 1400 क्विंटल असे एकूण 4400 क्विंटलची मका खरेदी उद्दिष्ट 28 जानेवारी 2026 ते 28 जानेवारी 2026 पूर्ण झाल्यापासून मका नोंदणीकृत शेतकऱ्यांची मका पुढील खरेदीचे आदेश अद्याप प्राप्त झाले नाही। गंगापूर आणि लासूर स्टेशन येथील मका खरेदी केंद्रावर 31 जानेवारी 2026 पर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांच्या मका खरेदीच्या नोंदी केल्या आहेत त्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याप्रमाणे मका खरेदी करावी, अन्यथा खुला बाजार भाव हमी भाव यातील फरकाची तफावत रक्कम संपूर्ण शेतकऱ्यांना देण्यात यावी। या मागणीसाठी 18 फेब्रुवारी रोजी गंगापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते। याची दखल घेत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार मिनल पवार यांनी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर। सध्या मक्का खरेदी केंद्र बंद असून शासनाकडे आणि आता गंगापूर नवीन तहसील कार्यालयात खरेदी विक्री संघाचे चेअरमन व व्हाईस चेअरमन सचिव हे सगळे उपोषणाला बसले होते आणि आज नायब तहसीलदार आहे पुरवठ्याच्या आणि यांनी या शेतकऱ्यांना आश्वासन दिले। काय आश्वासन दिले आपण बघूया, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय